पण तुझ्याशी बोलून मला रिअलाइज झालं, माझ्याच घरचे मला भाव देत नाहीत. त्या दिवशी ऑफिसला जायला निघालो तर एनिवेज कार मी आहे ना तुझ्यासोबत. हाय, आत्या. काही महत्वाचं बोलत होतात का? मम्मी येते. अगं आम्ही इन जनरल बोलत होतो, असं काही नाही. ओके. मी म्हटलं अंजली पहिल्यांदा साडी नेसते, तिला काही हेल्प लागली तर म्हणून आले मी. अंजली, आत्या आहे, मी जातो खाली. खूप डेस्परेटली प्रयत्न करतेस ना? हो ना, डाग जातच नाहीये हा. मी याबद्दल बोलत नाहीये, हे तुला चांगलंच माहिती आहे. तुला ओमी मध्ये नाही नाही मॅम, होमी मध्ये मला काहीच इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. तू म्हणतेस ते कदाचित खरं असेलही. तुला ओमी मध्ये इंटरेस्ट नसेल, पण या घरात एंट्री करण्यात तर इंटरेस्ट आहेच ना? हे बघ, मला ना आडून आडून बोलायची सवय नाही. जे काही बोलते ना ते स्पष्ट बोलते. जोपर्यंत सई या घरात आहे तोपर्यंत तुझी एंट्री होऊ शकत नाही, आणि तरीही तुला एंट्री करायची असेल तर तुला माझी हेल्प घ्यावी लागेल. मग मॅम मी पण तुम्हाला स्पष्टच सांगते, जरा लास्ट टाइम तुमच्यावर ट्रस्ट करून मला किती रिग्रेट झाला ना हे माहिती आहे. आता ती चूक मी नाही परत करणार. चूक? रिअली? मागच्या वेळी जेव्हा घराबाहेर गेली होतीस ना, तेव्हा तुझ्याच मूर्खपणामुळे गेली होतीस. आणि कसं असतं ना, जे सतत भूतकाळात रमलेले असतात ना, ते स्वतःचं भविष्य कधीच घडवू शकत नाहीत. मॅम तुम्ही ना माझ्या फ्युचरची केअर नका करू, तुम्ही तुमच्या फ्युचरची केअर करा. कारण तुमच्या स्वतःच्याच घरात तुमची स्वतःचीच पोझिशन हल्ली आहे. तिचं काय करायचं आधी ते बघा तुम्ही. माझं काय आहे, माझं काय करायचं ते मी बघून घे. आणि मॅम थँक्यू फॉर युअर ॲडवाईस. वा, झाली सगळी तयारी? वा, तरी पूजा वगैरे असली की खाण्याची